आज सकाळी मी इतकी खुश होते कारण मला माझ्या हस्बंडकडून गिफ्ट भेटलं. सकाळी सकाळी माझे सगळे कामं आवरले, स्वयंपाक वगैरे केला आणि थंडीची थोडी अशी काही माहिती देत मी गेले सुनीलकडे. आणि सुनीलचं डेलीचं काम चालू होतं म्हणजे रील बघणं. आणि ते मला बघून उठले. मला असं वाटलं की अरे यार मला बघूनच उठले, पण त्यांच्या मोबाईलची चार्जिंग संपली होती. मग काय आत्यांना कॉल केला कारण त्यांची ॲनिव्हर्सरी होती. त्यांना ॲनिव्हर्सरी विश केलं आणि बघितलं तर हॉलमध्ये खूप सगळे किडकं झाले होते लाईटजवळ. म्हटलं आता श्रुती उचल तुझे शस्त्र आणि लाग कामाला. मग काय माझे शस्त्र उचलले आणि कामाला लागले. मी एकदम डेडिकेशननी साफसफाई लागले, पण माझ्या उंचीने काय माझी साथ दिली नाही. मग लगेच खुर्ची घेऊन आले आणि परत साफसफाई लागले. पण म्हटलं चला व्हिडिओ काढायला यांना बोलू. मग काय हे आले आणि त्यांना म्हणत होते बघा मी किती उंच आहे. ते फक्त म्हणले बावना फिर भी बावना है. हे ऐकल्यावर मी तर शांत बसले आणि माझ्या कामाला लागले. मग काय कानाचा कॉल आला होता, त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि मस्त जेवण करून घेतलं. दादांना टिफिन दिला होता यांच्याजवळ आणि बघा कशी लहान मुलासारखी मी यांना बाय करत होते. मलाच हसू आलं. मग काय हे त्यांनी मला एक गिफ्ट घेऊन आले होते आणि ते गिफ्ट बघून मी खूपच खुश झाले होते. मग काय हवराटासारखं पटापटा अनबॉक्स केलं आणि लगेचच रिव्ह्यू सांगायला लागले. खुशी देख रहे हो विनोद. मला इतकी खुशी झाली होती या गिफ्टची, कारण यातून मला असं वाटत होतं की अरे यार माझे हस्बंड किती सपोर्ट करताय माझ्या व्लॉगिंगसाठी आणि हेच मला खूप छान वाटत होतं, म्हणून मी खूप खुश होते. मग काय मस्त चहा वगैरे घेतला आणि माझ्या रोजच्या स्वयंपाकाला लागले. तर आज मला बनवायची होती फ्लॉवरची मिक्स भाजी. मग काय भाजी वगैरे बनवून घेतली आणि आज दादांना उपवास असल्यामुळे मी त्यांच्यासाठी उपवासाचे धिरडे बनवले. मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि झोपायला गेलो.